वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवलीनिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध चा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथामध्ये आपण मोक्षाधिकाराची चर्चा बघतो आहे आणि मोक्षाधिकारामध्ये आमचं काय आहे आणि पराचं काय आहे याचं योग्य ते ज्ञान आम्हाला असलं पाहिजे। आमचं यत्किंचित देखील परामध्ये जाऊ शकत नाही आणि परद्रव्याचं माझ्यामध्ये किंचितही येऊ शकत नाही अशी स्पष्ट विभाजन रेषा अंतःकरणामध्ये दृढ करावी लागते की जो मी आहे ते माझ्यापासून कुठेही जाऊ शकत नाही आणि जे पर आहे त्याचा माझ्यात प्रवेश झाल्यासारखा वाटला तरी प्रवेश होणं शक्य नाही। माझ्यात प्रवेश करू शकत नाही असा अभेद्य स्वभावी मी हा आत्मा आहे। आणि काल आपण हाच कलश बघितलेला होता की जे परसंयोग आहे जे भिन्न केल्या जाऊ शकतात त्याला त्याच्या त्याच्या लक्षणाच्या आधाराने भिन्न करायला हवं आहे। त्याला भिन्न करायचं, ते वेगळं आहे हे प्रतीतीमध्ये घ्यायचं, हे मान्यतेत घ्यायचं, अशी श्रद्धा करायची आणि चैतन्य मुद्रेसहित बाकी सर्व विकल्पांनी रहित, कुठल्याही तऱ्हेचा आता विकल्प नाही असा आमचा जो महिमावंत शुद्ध चेतन स्वभावी आत्मा आहे तो म्हणजे मी आहे। आणि यामध्ये जर आत्मा स्वयं करता आहे आणि तो आपल्या ज्ञानादी करणांच्या द्वारे आपल्या शुद्ध परिणतीचा करता आहे असा कारक भेद असताना सुद्धा, असा कारक भेद व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आहे असा असताना किंवा अस्तित्व नास्तित्व आदी धर्मभेद असताना पण किंवा अनंत ज्ञान अनंत दर्शन अनंत सुख अशा आधारांवर गुणभेद असताना देखील आत्म्यात नाहीये त्यांना करायचं नाहीये, हे आत्म्यात आहेत पण असताना देखील या सर्व अवस्थांमध्ये व्यापक जे असं विशुद्ध तत्व आहे त्यामध्ये मात्र कोणताही भेद नाही। ही गोष्ट काल आचार्यांनी अमृतचंद्राचार्यांनी आपल्या कलशामध्ये 182 नंबरचा कलश जो आपला सुरू आहे त्या कलशामध्ये ही गोष्ट सांगितली। प्रकरण आमचं प्रज्ञेचं सुरू आहे आणि प्रज्ञा उपयुक्त असं अशी धारा आम्हाला जीवनात प्राप्त झालेली आहे। प्रज्ञा हा वस्तूला जाणण्याचा उपाय आहे, भिन्न करण्याचा देखील उपाय तोच आहे आणि भेद विज्ञान करून स्वरूपामध्ये रमण रूप क्रिया देखील प्रज्ञेच्या माध्यमातूनच संभवनीय आहे। म्हणजे प्रज्ञानी पहिल्यांदा जाणलं, जाणल्यानंतर भिन्न केलं, भिन्न केल्यानंतर जे तुझं तत्व आहे जे आपलं तत्व आहे त्यामध्ये तिने रमण पण केलं आणि अशाच तऱ्हेने स्वरूप उपलब्धी झाली। आत्म्याला अनादी कालापासून आपल्या स्वभावाचं भान नाही, हा पराला आपला स्वभाव मानतो आहे आणि स्वला मात्र हा विसरून गेलेला आहे। परातच निजतत्वाचा याला भ्रम आहे आणि केवळ हा भ्रम दूर करणं आणि मी शुद्ध चैतन्य प्रवाह रूप आहे, माझ्यात कर्ता कर्म आदी षटकारक भेद नाही, माझ्यात गुणभेद नाही, माझ्यामध्ये धर्मभेद नाही, मी तर एक चैतन्य पिंड असा आत्मा आहे, माझ्यामध्ये पराचा प्रवेश असूच शकत नाही।
एकही परमाणू परपरमाणू मी ग्रहण करू शकत नाही आणि माझं निज क्षेत्र निज गुण एकही दुसऱ्यामध्ये जाऊ शकत नाही. अशा तऱ्हेचा अकाट्य विश्वास जीवनामध्ये स्वतःच्या आत्मतत्वाविषयीचा करण्याचा आहे. सद्भूत व्यवहारण्याने हे भेद आहे. व्यवहारण्याचे आपण भेद बघितले होते, त्यामधला सद्भूत व्यवहारण्य. सद्भूत आहे याचा अर्थ ते भेद वस्तूमध्ये विद्यमान आहे. विद्यमान आहे म्हणत असताना सद्भूतपणा पाहला म्हणजे वस्तू रूप तसंच आहे. म्हणजे आत्म्यात ज्ञान दर्शन सुख वीर्य हे गुण आहे. हा सद्भूत व्यवहारण्याचा विषय आहे. आत्म्याचे गुण आत्म्यामध्ये सांगितले, पण भेद करून सांगितले. आत्मा अभेद स्वभावी असताना देखील गुणांच्या माध्यमातून भेद करून आत्म्याचं कथन केलं, म्हणून या व्यवहाराला सद्भूत व्यवहारण्य म्हणायचं. आता सद्व्यवहारण्य देखील दोन तऱ्हेचा आहे. एक उपचरित सद्भूत व्यवहारण्य आणि दुसरा अनुपचरित अनुपचरित सद्भूत व्यवहारण्य. सद्भूत नयाचे दोन भेद, उपचरित आणि अनुपचरित. तर आता ज्या वेळेला उपचरित सद्भूत लावायचा असतो, त्यावेळेला आम्ही ज्ञान दर्शनामध्ये उपाधिजन्य भेद बघतो. म्हणजे ज्ञान तर लावलं, पण जीवाचं मती ज्ञान आहे म्हटलं, जीवाचं चक्षुदर्शन आहे अचक्षुदर्शन आहे. अशा प्रकारे जेव्हा भेद करून उपाधी लावून त्या गुणाचं कथन केल्या जातं, त्याला उपचरित सद्भूत व्यवहारण्य म्हणायचं. किंवा ज्ञेय आहे म्हणून आत्मा जाणतो, जो 6व्या गाथेत लावलेला आहे समयसारच्या, की ज्ञेयामुळे आत्मा ज्ञायक आहे. अशा तऱ्हेने ज्ञायकपणा आत्म्याचा गुणधर्म आहे, आत्म्याच लावला. पण परज्ञेयाच्या अपेक्षेने ज्ञायक आहे हे म्हटलं, म्हणून तिथे सद्भूतपणा झाला होता. म्हणजे उपाधी लावली म्हणून सद्भूत उपचरित. आणि याही ठिकाणी आम्ही जर उपाधी लावत असू, मती ज्ञान श्रुतज्ञान अवधी ज्ञान अशी जर आम्ही उपाधी कर्माची जोड, कारण हे भाव कर्माच्या क्षयोपक्षमात होतात. ज्ञानावरण मती ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपक्षमामध्ये जीवाला मत ज्ञान आहे. म्हणजे इथे कर्माची उपाधी लागलेली आहे, म्हणून याला उपचरित सद्भूत व्यवहारण्य असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला आम्ही केवळ ज्ञान दर्शन असा भेद करतो, त्याला उपाधी लावत नाही. जीवात ज्ञान आहे दर्शन आहे सुख आहे वीर्य आहे असा जो आम्ही भेद केला, याला अनुपचरित सद्भूत व्यवहारण्य म्हटल्या जातो. आणि अशा तऱ्हेने हा वस्तू स्वभाव समजून घेण्यासाठी हा भेद करणं देखील आवश्यक आहे. पण वस्तुस्वभाव समजल्यानंतर आम्हाला अभेद आत्म्यात जायचं आहे, आणि म्हणून निश्चयनयाने याचा निषेध करून सांगितला, न आत्म्यात ज्ञान आहे, न दर्शन आहे, न सुख आहे, न वीर्य आहे. निश्चयाने काहीही भेद नाही. हे भेद ज्ञान करून घेण्यासाठी मला निश्चितपणे उपयोगी आहे, प्रयोजनीय आहे. पण ज्ञान करून घेतल्यानंतर अनुभवाच्या प्रांतामध्ये भेदाचं काहीही कार्य नाही. अनुभूती ही विकल्पातीत आहे, भेदातीत आहे, आणि म्हणून भेदाला बाहेरच थोपवून या अंतरात्म्याच्या या अनुभूतीच्या प्रांतात आम्हाला यायचं आहे. म्हणून तिथे भेद नाही. धर्माची प्रथम सीढी सम्यक दर्शन म्हटलेली आहे. मोक्ष महल की प्रथम सीढी या बिन ज्ञान चरित्रा, हे वाक्य छडालाकारांनी लिहिलेलं आहे की धर्माची प्रथम सीढी आणि त्याचा विषयभूत शुद्ध चैतन्य मात्र जो भाव आहे, या भावामध्ये भेद नाही. आणि या त्रिकाली भावाचं अवलंबन घेऊन जेव्हा पर्यायी तशा प्रकारची अनुभूती येते, तेव्हा त्याचंच नाव सम्यक दर्शन असणार आहे. आता याच्यामध्ये काय भेद असतात किंवा काय असत नाही. माझा आत्मा अभेद स्वरूप आहे असा विकल्प तिथे असेल का?
माझा आत्मा अभेद स्वभावी आहे असा विकल्प देखील तिथे असत नाही. मी अनुभव घेतो आहे, मला आत्म्याची अनुभूती होते आहे, मी आत्मानुभव करतो आहे, हाही विकल्प तिथे नाही. तर द्रव्य सामान्य अभेद आहे आणि त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा विकल्प आम्हाला दिसत नाही. अनुभूती कक्षाच ही विलक्षण कक्षा आहे, जी आज तागायत पर्यंत आम्हाला पचनी पडली नाही, आम्हाला समजली नाही, आम्हाला रुचली नाही. म्हणून आचार्य आम्हाला वारंवार वारंवार त्या अनुभूतीकडे जाण्याची प्रेरणा करत आहे. भेद म्हणजे षटकारकांचा भेद, धर्मभेद म्हणजे नित्य अनित्य आदी भेद किंवा गुणभेद यांनी जाणणं, अनुपचरी सद्भूत व्यवहारनयाचा विषय होता. व्यवहार रत्नत्रयाला जाणणं हे उपचरी सद्भूत व्यवहारनयाचा प्रांत झाला. जेव्हा आम्ही व्यवहार रत्नत्रयाची व्याख्या करतो, व्यवहार रत्नत्रयामध्ये आम्ही म्हणतो की व्यवहार सम्यक दर्शन कोणतं आहे, तर खऱ्या देवगुरु शास्त्रावर समीचीन श्रद्धा असणे. कशी असणे, तर 8 अंगांसहित, 8 मूढतांनी, 8 गर्वांनी रहित, 3 मूढतांनी रहित अशी श्रद्धा असणे, याचं नाव आहे व्यवहार सम्यक दर्शन. छडालाकारांनी व्यवहार सम्यक दर्शनाची आम्हाला 3ऱ्या अध्यायामध्ये व्याप्ती दर्शविलेली आहे. किती तऱ्हेनी व्यवहार सम्यक दर्शनाचं प्रतिपादन जीवनात करता येतं. व्यवहार आहे, व्यवहाराचा विषय कितीही विस्तृत असू शकतो. म्हणून व्यवहार रत्नत्रयामध्ये व्यवहार सम्यक दर्शन. व्यवहार सम्यक ज्ञान कशाला म्हटलं, तर आगमादी ग्रंथांचं पठन पाठन करणं, त्यावर विश्वास असणं, हे आमचं झालं व्यवहार सम्यक ज्ञान. आणि व्यवहार सम्यक दर्शन की अशुभापासून निवृत्ती आणि शुभामध्ये प्रवृत्ती, याला व्यवहार सम्यक चारित्र म्हटलेलं आहे. आता हे व्यवहार सम्यक चारित्राचं कथन हे उपचरी सद्भूत व्यवहारनयाचा विषय झाला. आणि जेव्हा आम्ही या दोहोंच्याही अतीत तू शुद्ध आत्म्यामध्ये लवलीन हो असा उपदेश आचार्य करतात, तर हा जो आहे हा निश्चय नयाचा आणि त्यातही अभेद शुद्धग्राही अशा निश्चय नयाचा हा विषय झाला. विषय तर तो असणार आहे, म्हणजे निश्चय नयानी जो आत्मा प्रतिपादन केला तो विषय हा अनुभूतीत असणार आहे. पण मी निश्चय नयाच्या विषयाला अनुभवतो हा विकल्प मात्र नसणार आहे. बारीक आणि सूक्ष्म जाणून घ्या, जाणण्याच्या कक्षेपर्यंत आम्हाला सर्व समजून घ्यायचं आहे. कोणती दृष्टी कशी आहे, कुठून आम्हाला कुठं कशा प्रकारे जायचंय, कक्षा वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हे सगळं कथन आम्हाला लावायचं आहे. व्यवहार नाही सोडायचा कधी. व्यवहार रत्नत्रयाची भूमिका आमची कधी बदलणार, जेव्हा निश्चयाची प्राप्ती होईल तेव्हा व्यवहार नयाची भूमिका निश्चयामध्ये परिवर्तित झालेली दिसेल. सोडायची गरज नाही, कारण आम्हाला निश्चयापर्यंत पोचायचंय. निश्चयापर्यंत पोचण्यासाठी अनंतर पूर्व विशिष्ट द्रव्य जे असणार आहे ते अशाच तऱ्हेच असणार आहे जे व्यवहार नयानी सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणाल की एखादी व्यक्ती पापामध्ये लीन आहे आणि तिला एका समयात सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली पाहिजे असं घडणं, तिला तर स्टेप बाय स्टेप परिणामांची विशुद्धता करत करत आणि वृत्ती करण्याच्या अंतिम समयापर्यंत कर्णानुयोगाच्या दृष्टिकोनातून यावं लागेल. चरणानुयोगाच्या दृष्टिकोनातून तिच्या जीवनात प्रशम, संवेग, अनुकंपा, आस्तिक्य आदी भाव जागृत असावे लागतील. कर्णानुयोगाच्या दृष्टिकोनातून तिची मिथ्यात्व प्रकृतीचा अंतरण रूप उपशम व्हावा लागेल. या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी संपन्न असणार आहे आणि तेव्हा कुठे हा जीवाला
शुद्ध नयाचा अनुभव प्राप्त होणार आहे. म्हणजे त्याच्या आधीची जी पर्याय आहे ती निश्चित व्यवहाराच्या भूमिकेची असणार आहे. पण मग असं प्रश्न आहे की व्यवहार नयाची दृष्टी स्वीकारली तर निश्चय प्राप्त होईल का? आचार्य म्हणतात असं नाही. तुला तर दृष्टी निश्चयाचीच ठेवावी लागेल. व्यवहाराची दृष्टी ठेवून निश्चयाला समजू शकत नाही. म्हणजे तो घ्यावा लागेल, पण दृष्टी मात्र, ध्येय मात्र त्या आत्मानुभूतीच असावं लागेल की जिथे कारक भेद, धर्मभेद, गुणभेद संपूर्णतः संपून आत्मा आत्मस्वरूपामध्ये तल्लीन झालेला आहे. रागादी हे आत्म्याचे विकारी भाव आहे. ते आत्म्यातच होतात, पण ते आत्मस्वभावापासून भिन्न आहे. पृथकपणा आणि अन्यपणा या दोन कल्पना आहेत. आम्ही ते समानार्थी शब्द वापरतो, पृथक आहे किंवा अन्य आहे, यामध्ये देखील फरक आहे. आत्मा आणि पुद्गल कर्म यात द्रव्यभेद आहे, म्हणून प्रदेशभेद आहे, म्हणून यात मध्ये पृथकपणा आहे. म्हणजे द्रव्य कर्म आत्म्यापासून पृथक आहे, पण द्रव्यातील गुण यात प्रदेशभेद नाही, म्हणून तिथे अन्यपणा आहे. पण रागादी विकार द्रव्य कर्म हे आत्म्यापासून पृथक आहे, पण भाव कर्म आत्म्यापासून कथंचित अन्य म्हटल्या जातो. अन्य आणि पृथक हे दोन शब्द लक्षात घ्यायचे. जर आम्ही म्हटलं की राग हा पृथक आहे, तर कोणता राग? पौद्गलिक राग. आणि पुद्गल कर्माच्या उदयामध्ये असणारा, आत्म्यामध्ये संभवणारा जो रागरूप परिणाम आहे, हा आत्म्यापासून अन्य आहे. शब्द आचार्यांनी अत्यंत काटेकोर आणि निश्चित वापरले. आम्ही सरमिसळ करतो, पृथक आणि अन्य आम्ही समानार्थी शब्द वापरतो. जिथे प्रदेश भेद आहे तिथे पृथकपणा करायचा, आणि जिथे प्रदेश भेद नाही पण एक गुण आहे हे दुसऱ्या गुणाचं कार्य करत नाही, म्हणून ज्ञान गुण अन्य आणि दर्शन गुण अन्य, प्रदेश भिन्नता नाही. अशा तऱ्हेने अन्य आणि पृथक हे बघायचं आहे. आणि याचं कार्य काय आहे, कारण काय आहे? या ठिकाणी अन्य का म्हटलं तर यांचं नाम, लक्षण, प्रयोजन वेगवेगळे आहे. जसं आत्मा आणि ज्ञान अन्य आहे. आत्म्याचं लक्षण वेगळं, ज्ञानाचं लक्षण वेगळं. आत्म्याचं नाव वेगळं, संज्ञा वेगळी. ज्ञानाची संज्ञा ज्ञान दिली, संज्ञा वेगळी झाली. त्यांचं प्रयोजन वेगवेगळं. आत्म्य प्रयोजन अनंत गुणांना धारण करणं हे आत्म्याचं प्रयोजन. ज्ञान गुणाचं प्रयोजन जाणणं हे ज्ञान गुणाचं प्रयोजन. म्हणून आत्मा आणि ज्ञान अन्य आहे, पृथक नाही. पण शरीर आणि आत्मा हे मात्र पृथक आहे. अशा तऱ्हेने या दोन मध्ये आम्हाला विश्लेषण करून या सगळ्या कारकांच्या भेदांना, धर्माच्या भेदांना, गुणांच्या भेदांना अतीत असं आमचं आत्मतत्व आम्हाला अनुभवायचं आहे. यावर पंडित दौलतराव बनारसजी दासजी लिहितात, कोई अनुभवी जीव कहे मेरे अनुभव लक्षण विभेद भिन्न कर्म को जाल है. जेव्हा आत्म्याचा अनुभव अनुभवी जीवांना येतो, आत्मप्रती येते, तेव्हा तो त्याचा अनुभव सांगतो की या लक्षण भेद नाही, कोणत्याही तऱ्हेचा कर्मभेद त्या ठिकाणी नाही, कर्ता कर्मभेद नाही, कोणताही भेद तिथे नाही. जाने आपा आपको, जो आप करू आप विषय, षटकारक सांगितले. आपा ना आत्मा जाणला, आपको कुणाला जाणला, आपको आप करी आप विषय. आणि उत्पत्ती नाश ध्रुव धारा
असराल आहे. आणि त्याही ठिकाणी उत्पाद वेळ ध्रुव्य संबंधी भेदधारा आणि विकल्प हे सगळे मोसोनारे माझ्यापासून हे सगळे वेगळे आहे. सर्वथा मेरो निहचे स्वभाव, आणि माझा स्वभाव तर निश्चय खूप असा आहे. आणि यह सब व्यवहार चाल आहे. आणि बाकी सगळं जे कथन आहे ते व्यवहार कथन आहे. तो शुद्ध चेतन अनंत चिन्ह मुद्राधारी प्रभुता हमारी एक रूप काल है. आणि असा हा मी शुद्ध चेतन अनंत चिन्मुद्राधारी असं मी आत्मा तत्व आहे. आणि हीच माझी प्रभुता आहे, हाच माझा मोठेपणा आहे. आणि या मोठेपणाला आम्हाला कधीतरी आमच्या सौभाग्याची जाणीव आम्हाला झाली पाहिजे, की मी किती सौभाग्यवान आहे, की मी किती भाग्यशाली आहे, की असा मी अनंत गुणधारी आत्मद्रव्य आहे. बाकी कशावर ना झाला नाही तर चालतं, बाकीच्या गोष्टी नश्वर आहे, त्या नष्ट होणारच आहे, त्या पर्यायी आहे. आणि पर्यायी आमच्या जीवनात कधीही एकसारख्या रीतीने टिकत नाही. म्हणून त्याच्यावर आम्हाला नाच करायची काही गोष्टच नाहीये, त्याच्यावर गर्व करायचा काही प्रश्नच नाहीये. जर आम्हाला गर्व करायचा असेल तर माझ्या या अपूर्व अशा आत्मतत्वावर जो अनंत वैभवशाली आहे, यांनी आपला स्वभाव कधी त्रिकालात सोडला नाही, अशा आत्मतत्वाची महिमा आमच्या अंतरंगामध्ये यायला हवी आहे. अशा तऱ्हेने हा कलश या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेला आहे. आता आत्म्याला शुद्ध चैतन्य मात्र तर ग्रहण करविले. आम्ही 2 गाथा बघितल्या मागच्या, की त्या मागच्या गाथांमध्ये एक गाथा 97 नंबरची, की त्यामध्ये प्रज्ञेच्या द्वारा आत्म्याचं ग्रहण कसं करावं हे त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. आता आत्म्याला शुद्ध चैतन्य मात्र तर आचार्यांनी ग्रहण केलं, परंतु सामान्य चेतना दर्शन ज्ञान द्वारा विशेष रूपण आहे. प्रत्येक वस्तू ही सामान्य विशेषात्मक असते, आणि तसा आत्मा देखील सामान्य विशेषात्मक आहे. चेतना हे आत्म्याचं सामान्य लक्षण आहे. पहिला दुसरा भाग आठवा, आणि पहिल्या दुसऱ्या भागात जीवाची जी व्याख्या दिलेली आहे ती आठवा. तिथे व्याख्या दिलेली आहे की ज्याला चेतना म्हणजे ज्ञान आणि दर्शन असते त्याला जीव म्हणतात. ही जीवाची व्याख्या सांगितली. तर पहिलं चेतना म्हटलं तर हा सामान्य अंश झाला, आणि दुसरं जे भेद केलं म्हणजे ज्ञान आणि दर्शन हे आत्म्याचे विशेष झाले. कोणतीही वस्तू असेल तर तिच्यामध्ये सामान्य आणि विशेष असे अंश आहेतच. सामान्य अंशाने ध्रुवत्वाची सिद्धी होते, विशेष अंश उत्पाद व्ययाला दाखवितो. सामान्य अंश नित्यतेला दाखवितो, विशेष अंश अनित्यतेचं कथन करतो. सामान्य अंश तत्पणा दर्शवितो, विशेष अंश अतत्पणा कथन करतो. तर वस्तू ही सामान्य विशेषात्मक आहे. कोणतंही द्रव्य असेल, पुद्गल द्रव्य आम्ही जरी घेतलं तरी ते पुद्गल द्रव्य देखील सामान्य विशेषात्मक आहे. त्याच्यामध्ये समजा आम्ही स्पर्श गुण लावला तर स्पर्श गुण म्हणत असताना स्पर्श सामान्य झाला, आणि त्या स्पर्श गुणाच्या जेव्हा आम्ही अवस्था बघू, हलका, भारी, थंड, तर ह्या अवस्था हे त्याचे विशेष झाले. तर असा धर्मद्रव्य घेतला आम्ही तरीही धर्मद्रव्य सामान्य विशेषात्मक आहे. फक्त आमची दृष्टी जात नाही. सामान्य काय, त्याच्यामधलं न बदलणारं तत्व जे आहे ते सामान्य तत्व आहे. आणि धर्मद्रव्याच्या देखील पर्यायी होतात का, प्रश्न आहे. धर्मद्रव्य देखील वस्तू आहे, आणि म्हणून द्रव्यत्व हा त्याचा देखील सामान्य गुणधर्म आहे. आपल्या अस्तित्वाला न सोडता प्रतिसमय पर्याय बदलणं हे प्रत्येक द्रव्याचं एक सामान्य गुणधर्म आहे. द्रव्यत्व हा सामान्य गुणधर्म आहे, म्हणून धर्मद्रव्य देखील सामान्य विशेषात्मक आहे.
जो न बदलणारा द्रव्य अंश आहे त्याला म्हणायचं सामान्य अंश, आणि जो बदलणारा पर्याय रूपाने होणारा आहे तो आहे विशेष अंश. आता आम्ही बघतो आहे आत्म्याकडे. आत्म्याकडे बघत असताना चेतना हा आत्म्याचा सामान्य रूपाने कथन केलं. पण चेतना म्हटल्यानंतर अनेक लोकांना चेतनेचा अर्थ कळत नाही. चेतना म्हणजे प्रतिभास, आणि प्रतिभास म्हणजे काय, हा परत प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा विशेषच्या माध्यमातून सामान्यत्व सांगितल्या जातं. मध्ये उदाहरण येऊन गेलं सामान्य लवण आणि विशेष लवण. तर तशा तऱ्हेने सामान्य विशेषात्मक रूपाने मग विशेष काय सांगितलं, तर विशेष सांगितलं की जे जाणणारं तत्व आहे, अवलोकन करणारं तत्व आहे, म्हणजे ज्ञान दर्शन आहे, हे आत्म्याचे विशेष आहे. आणि म्हणून आत्म्याला अशा विशेष प्रकारे देखील आत्म्याचा अनुभव करावा. जसं सामान्य रूपाने अनुभव सांगितला तसा विशेष रूपाने देखील अनुभव सांगितला. आणि हा अनुभव कशाने होणार, परत आम्हाला प्रज्ञेच्याच माध्यमातून याचा अनुभव जीवाला होऊ शकतो, ही गोष्ट स्पष्ट केली गाथा 298 आणि 299. पण्णाए घेतवो जो दट्टा सो अहम तु निश्चय दो, अवशेष जे भावा ते मज्ज परे तिनादव्वा. पण्णाए घेतवो जो नादासो अहम तु निश्चय दो, अवशेषा जे भावा ते मज्ज परे तिनादव्वा. पण्णाए घेतव्यो, प्रज्ञेने असे ग्रहण करावे. कसे, की निश्चयाने जो दट्ठा, जो द्रष्टा आहे, जो अवलोकन करणारा आहे. पाहणारा शब्द थोडा ठेवा, पण पाहणाऱ्याचा अर्थ चक्षु इंद्रियांनी ज्ञान असा न लावता सामान्य अवलोकन, सामान्य दर्शन या रूपाने आम्ही लावू शकतो. म्हणून पाहणं शब्द हा वापरताना लक्षात घ्यायचा. म्हणून जो द्रष्टा आहे, जो अवलोकन करणारा आहे, तोच मी आहे, दर्शन स्वभावी. आणि जे भाव, बाकीचे भाव आहे ते सर्व माझेपासून पर आहे असे समजावे. तसेच प्रज्ञेने असे ग्रहण करावे की जो ज्ञाता आहे, जो जाणणारा आहे, तोच निश्चयाने मी आहे. इतर जे भाव आहे ते माझ्यापासून पर आहे असे समजावे. म्हणून चेतनेला द्विविध रूपामध्ये बघितलं आहे. चेतना हे अभेद दृष्टीने जीवाचं लक्षण झालं, तर उपयोग हे जे तत्वार्थ सूत्रात लक्षण केलंय, उपयोगो लक्षणम, उपयोग लक्षण केलं, हे पर्यायार्थिक नयाच्या दृष्टिकोनातून लक्षण झालं. टीका पहा. ज्या अर्थी चेतनेकडून ज्ञान दर्शन विकल्पांचे अतिक्रमण होत नाही. चेतना म्हणजेच ज्ञान दर्शन आहे. ज्ञान दर्शनाला सोडून वेगळी चेतना नाही, आणि चेतनेला सोडून वेगळं ज्ञान दर्शन नाही. म्हणून एकमेकांपासून अलग नाही, त्याचीच ती रूप आहे. म्हणून चेतनेकडून ज्ञान दर्शन विकल्पाचे अतिक्रमण होत नाही. त्या अर्थी चेतयितृत्वाप्रमाणे ज्ञातृत्व आणि द्रष्टत्व हेही आत्म्याचे स्वलक्षणच आहे. मागच्या गाथेमध्ये 97 गाथेमध्ये चेतनेच्या माध्यमातून जी गोष्ट स्पष्ट केली, तीच गोष्ट आता इथे ज्ञाता द्रष्टा या दोन विशेष लक्षणांनी वेगळी करून बघायची आहे. फरक त्या ठिकाणी विशेष नाही. म्हणून मी असा अनुभव करतो की मी द्रष्टा अशा आत्म्यास ग्रहण करतो. निश्चयाने ग्रहण करतो म्हणजेच पाहतोच. पाहतो याचा अर्थ
चक्षु इंद्रियाचं ज्ञान लावायचं नाही, तसंही पाहणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. चक्षु इंद्रियांनी ज्ञान करून घेणं हा आत्म्याचा स्वभाव नाही. चक्षु इंद्रियांनी जे आम्हाला ज्ञान झालेलं आहे ती आमची स्वभावरूप अवस्था नाही आहे. कारण इंद्रियाचं माध्यम लागलं. इंद्रियाच्या माध्यमातून ज्ञान करून घेणं यामध्ये आत्म्याची महिमा नाही. इंद्रियातीत ज्ञान करणं ही आत्म्याची महिमा आहे. आणि इथे पाहतो याचा अर्थ अवलोकन करतो. जो आता केवल दर्शन स्वभाव आहे तो स्वभाव की केवल दर्शन म्हटलं तर ज्ञान गुणासोबत होणारी ती पर्याय आहे. आणि जर आम्ही छद्मस्थांच्या जीवनात अवलोकन हा शब्द लावू तर ज्ञानापूर्वीची असणारी सजगता आहे. म्हणून हा शब्द या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून निश्चयाने ग्रहण करतो म्हणजे पाहतोच. पाहणारा असा मीच पाहतो. पाहणाऱ्या करवीच पाहतो. पाहणाऱ्या करिताच पाहतो. पाहणाऱ्या पासूनच पाहतो. पाहणाऱ्या मध्येच पाहतो आणि पाहणाऱ्यालाच पाहतो. म्हणजे परत षटकारक लावले. द्रष्टा स्वभावाच्या दृष्टिकोनातून मीच पाहतो हा करता मीच पाहतो. पाहणाऱ्या करवी तृतीया विभक्ती करण करिताच म्हणजे माझ्यासाठी पासून अपादान मध्येच अधिकरण आणि पाहणाऱ्यालाच कर्म अशा तऱ्हेने हा षटकारकांचा विकल्पांचा सद्भूत व्यवहार नयाचा इथे विषय सांगितला. का विषय सांगितला? कारण आम्हाला असद्भूत व्यवहारानयापासून आचार्यांना बाजूला करायचं आहे. म्हणून एक अभेद सांगून आत्मतत्वावर दृष्टी प्रथमतः केंद्रित केली. आणि ज्या वेळेला आत्मस्वभावावर दृष्टी केंद्रित केली तेव्हा विकल्पाच्याही अतीत करून आम्हाला सांगितलं की आता तू कोणत्याही तऱ्हेच्या कारक भेदामध्ये स्वतः अडकू नकोस. म्हणून पुढे सांगितलं की आता अथवा मी पाहत नाही, न पाहणारा मी पाहतो, अथवा न पाहणाऱ्या करवी पाहतो, न पाहणाऱ्यासाठी पाहतो, न पाहणाऱ्यापासून पाहतो, न पाहणाऱ्या मध्ये पाहतो, न पाहणाऱ्यास पाहतो. परंतु सर्व विशुद्ध दर्शन मात्र भाव स्वरूप मी आहे. इथे तर स्थापना केली की असा दर्शन स्वभावी मी भाव मात्र आहे. पण हा ही विकल्प आहे हे आम्ही परत लक्षात घ्यायचंय. ही जे अनुभवाची दशा त्यांची सुरू आहे या अनुभवाच्या दशेमध्ये निर्विकल्प होऊन आत्मतत्वाचं अवलोकन आहे. नाईलाजाने शब्द आचार्यांना वापरावे लागतात. आम्हाला शब्दांच्या अतिथी भावसृष्टी अनुभवायची आहे. आणि अशा या भावसृष्टीत परज्ञानाचे विकल्प सांगणार आहे ते आपण उद्याच्या याच्यामध्ये बघणार आहोत. आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. कुणाला यावर काही प्रश्न